जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षक भरतीकरिता एक जाहिरात ऑफलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही जाहिरात एकत्रित ठोक मानधन तत्वावरती या ठिकाणी भरली जाणार आहे। त्या जाहिरातीमध्ये किती पदे आहेत, त्यांना मानधन किती मिळणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, पात्रता नेमकी काय लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण तपशीलवार पद्धतीने या जाहिरातीचा आढावा घेण्यापूर्वी आपण जर का या ठिकाणी परमनंट शिक्षक भरतीची तयारी करत असाल, म्हणजे येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला IBPS ही परीक्षा घेणार असल्यामुळे या ठिकाणी जे आहे IBPS च्या टिपिकल पॅटर्न प्रमाणे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहेत। लाईव्ह लेक्चर जर का मिस झाले तर सेम लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये उपलब्ध असणार आहे। प्रत्येक सब्जेक्टच्या PDF नोट्स, टेस्ट सिरीज आणि जे काही IBPS मधली एक्सपर्ट फॅकल्टी आहे त्यांचं विशेष असं मार्गदर्शन आपल्यासाठी एक कंप्लीट पॅकेजच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। आपल्याला जर का या IBPS मधल्या एक्सपर्ट लोकांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करायचा असेल, यांचं गायडन्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घेऊ शकता आणि आता जे आहे परमनंट शिक्षक भरतीकरिता तयारी करू शकता। मित्रांनो, आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांची एक जाहिरात या ठिकाणी दिसत आहे। ही जाहिरात आहे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत ही एक जाहिरात मित्रांनो या ठिकाणी जी आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 या कालावधीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र असलेले उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावरती 11 महिन्यांकरिता या ठिकाणी उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्टी यांना वगळून जे आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागून घेतले जात आहे। अर्ज करण्याची जी तारीख आहे 20 जानेवारी ते 24 जानेवारी, म्हणजे 4 दिवसांचा कालावधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। अर्ज आपण करू शकता सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान। आता जर आपण या ठिकाणी अनालिसिस केलं की एक्झॅक्टली पद किती आहेत किंवा इतर जी माहिती आहे ती माहिती जर का आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर बघा इथे तुम्हाला दिसतंय इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे आहेत 18। म्हणजे मराठी माध्यमाचे जे उमेदवार DED धारक आहेत किंवा BEd धारक आहेत त्यांच्याकरिता ही जाहिरात नाही। ही जाहिरात कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे। 11 महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, इंग्रजी माध्यमातून त्याचं शिक्षण असायला पाहिजे। बघा पहिलं पद आहे सहाय्यक शिक्षकाचं म्हणजे उपशिक्षकाचं। याकरिता जी काही पात्रता लागणार आहे ती HSC इंग्लिश मीडियम मध्ये आणि DED किंवा DTED जे आहे ते देखील इंग्लिश मीडियम मधलं असायला पाहिजे। एकूण पद आहेत या ठिकाणी 11। ठीक आहे, दुसरं पद आहे पदवीधर शिक्षकाचं। आता पदवीधरच्या शिक्षकासाठी ज्याचं BA मराठी, इंग्लिश, हिंदी या 3 विषयामध्ये आहे आणि DED किंवा BEd जे आहे इंग्लिश माध्यमामधलं आहे, अशा उमेदवारांकरिता या ठिकाणी भाषा विषयांच्या 2, सामाजिक शास्त्र विषयाच्या 2, विज्ञान विषयाच्या 3 अशा जागा या ठिकाणी अवेलेबल आहे। बघा मराठीची 1, इंग्लिश 1, हिंदी 1, म्हणजे भाषेच्या 3 जागा। या 3 दाखवलेला आहे, परंतु भाषा त्यांनी एकूण जे आहेत जागा 2च दाखवल्या। आता यापैकी 1 चालून जाईल। त्यानंतर HSC DED BA समाजशास्त्रामध्ये असावं, सामाजिक शास्त्रासाठी। हे तर आपल्याला जनरली क्वालिफिकेशन वेगळं सांगायची आवश्यकता नाही, फक्त क्वालिफिकेशन एक हेच समजून जायचं आहे। DED किंवा जे काही BEd आहे आपलं ते तुमचं इंग्लिश माध्यमामधलं असायला पाहिजे। ठीक आहे, हे 11 पद, हे 2 पद, हे 2 पद, हे 3 पद, हे 3 पद जे आहेत मॅथ सायन्सचे आहे, गणित विज्ञानचे आहे। आता त्यामध्ये आणखी काय सांगितलंय बघा, आणखी त्यांनी कॅटेगरी वाईज देखील काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत। ती इंग्रजी माध्यमातून DED BEd उत्तीर्ण पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाले तर इतर माध्यमातून DED BEd उत्तीर्ण उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल। जर इंग्लिशचे उमेदवार नाही सापडले तर मराठीवाल्यांना किंवा इतर जे काही उमेदवार आहेत इतर माध्यमाचे त्यांना संधी दिली जाईल। पण तुम्हाला असं वाटतं की इंग्लिश मीडियमचे उमेदवार पर्याप्त स्वरूपामध्ये या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। बघा आरक्षण निहाय पदांचा तपशील, प्राथमिक शिक्षक जे 7 पद आहेत त्या 7 पैकी 1 आहे अनुसूचित जातीचा, 1 अनुसूचित जमाती, 1 विजा अ,
एक आहे ओबीसी, एक आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग, 2 खुला प्रवर्ग, अशा एकूण 7 जागा आहेत. आणि जे उपशिक्षक पदाची जाहिरात आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या जातीच्या 3, अनुसूचित जमाती 1, विजा अ 1, भज ब 1 आणि भज ड 1. त्यानंतर जे आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग 2, त्यानंतर जे आहे ईडब्ल्यूएस ला 2, खुला प्रवर्गाला जागा नाही, अशा या 11 जागा आपल्याला दिसत आहे. आता ज्या नियम अटी त्यांनी या जागांसाठी सांगितलेल्या आहेत त्या नियम अटी थोडक्यामध्ये पाहून घेऊया. बघा या ठिकाणी त्यांनी नियम अटी अशा सांगितलेल्या आहे की एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक ही आहे 11 महिने या कालावधीसाठी असणार आहे. आवश्यकतेनुसार तुमची सेवा घेतली जाईल आणि जेव्हा तुमची सर्व्हिसची जी आहे आवश्यकता नसेल त्यावेळेस कोणत्याही वेळी तुमची जी सर्व्हिस आहे ती संपुष्टामध्ये आणण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना राहणार आहे. दुसरं आहे उमेदवारांना आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयक प्रमाणपत्र, पदविका, डीएड, बीएड पदवी प्रमाणपत्र, म्हणजे गुणपत्रक, अनुभव व अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश करावा लागणार आहे सबमिट करत असताना. ज्या दिवशी प्राथमिक शिक्षक विभागास उपशिक्षक किंवा पदवीधर शिक्षक यांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिसीशिवाय सदर उमेदवारांची सेवा संपुष्टामध्ये आणली जाणार आहे. आणि कसं असतं कोणत्याही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरची जर का भरती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला याच नियम अटी प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काहीच नाहीये. ठीक आहे. आता उमेदवारांनी काय करायचं एक नमुना मी पुढे दाखवतो आहे. त्या नमुन्यामध्ये 20 जानेवारी ते 24 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये समक्ष म्हणजे प्रत्यक्षामध्येच जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे जे आहे स्वतःहून तसल्या प्रकारचं ऍप्लिकेशन सादर करायचं आहे. सदरची निवडी सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधन तत्वावर हंगामी स्वरूपाची आहे. आता यामध्ये नियम अटी बऱ्याच सांगितलेल्या आहे की तुम्हाला परमनंट होण्याचा अधिकार नसणार आहे, कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार नसणार आहे आणि ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी काही भरती असते त्यामध्ये अशा प्रकारच्या नियम अटी या ठिकाणी तुमच्याकडून लिहून घेतल्या जातात. त्याच्यामध्ये वेगळं काहीच विशेष असं नसणार आहे. एक गोष्ट आपल्यासाठी जे उमेदवार परमनंट शिक्षक भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी एक लाईन या ठिकाणी सुंदर आहे. त्यांनी काय सांगितलं तसेच पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधन तत्वावरील नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी 18 यांचं राहणार आहे. म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला जाणवतोय कारण पवित्र पोर्टलची भरती होणार आहे. पवित्र पोर्टलचे उमेदवार त्या ठिकाणी गेले की या उमेदवारांना जे आहे त्या ठिकाणी सेवेतून कमी केलं जाईल कारण यांचं कॉन्ट्रॅक्टच त्या पद्धतीने देण्यात येणार आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जॉईनिंगच्या वेळेस जे आहे तुम्हाला त्या पद्धतीने शपथपत्र द्यावं लागणार आहे. आता तुम्हाला थोडक्यामध्ये हा अर्ज दाखवत आहे. ठीक आहे. उमेदवाराने सादर करायचा अर्ज, इथे फोटो वगैरे लावायचा आहे, याचीच प्रिंट आउट करायची. प्रिंट आउट केल्याच्या नंतर तुम्ही जाहिरात कुठे बघितली वगैरे वगैरे गोष्टी आणि हा संपूर्ण जो डेटा आहे तो डेटा आपण आपल्या परीने भरून द्यायचा आहे. इथे तुमची जे काही क्वालिफिकेशन वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्या पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. अगदी इझी आहे. ही जी जाहिरात आहे मित्रांनो आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला देखील पाहायला मिळत आहे. ठीक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन देखील आपण ही जी जाहिरात आहे ती पाहू शकता आणि तुम्हाला तिकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे टेलिग्रामच्या चॅनलला आपण या जाहिरातीची जी PDF आहे ती टाकून दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाणार आहे. ही तर झाली टेम्पररी भरती, कॉन्ट्रॅक्च्युअल भरती. आपण जर परमनंट भरतीची तयारी करत असाल तर मग तुम्हाला जे आहे टेटची परीक्षा द्यावी लागेल आणि टेटच्या परीक्षेकरिता तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध आहे. अगदी महाराष्ट्रामधलं टॉपचं मार्गदर्शन या ठिकाणी तुमच्याकरिता उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण टीम दिसत असल्याप्रमाणे अगदी जे IBPS मधले एक्सपर्ट लोक आहेत ते सर्वच्या सर्व लोक तुमच्याकरिता जे आहे मार्गदर्शन करण्याकरिता उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे मास्टर टीचर हे जे प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्रामधलं एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. यांच्या वतीनं ज्या ज्या उमेदवारांनी या ठिकाणी मागच्या वेळेस गायडन्स घेतलं होतं त्यामधल्या 1000 पेक्षा जास्त उमेदवारांची आजच्या घडीला जे आहे शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. आपल्याला जर यांचं मार्गदर्शन हवं असेल तर आपण
प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे जे ऍप आहे ते डाउनलोड करू शकता.